सर आमच्या इथल्या तरुण मुलाचा संतोष धनुरेचा मृत्यू 21 तारखेला रहाटीजवळ परभणीजवळ रहाटी मेन हायवेला झाला. तो मच्छीमारीचा व्यवसाय करत होता. रोज मजुरी करून खाणारं कुटुंब होतं सर. त्याचं 7 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं आणि त्याची बायको, ते दुर्दैव असं की तो मुलगा तर गेलता पण त्याची बायको एक प्रेग्नेंट होती. मग गावकऱ्यासमोरही प्रश्न होता, घरासमोर होता की ते मुलगा तर गेलता आणि आता ह्या राहिलेल्या बाळाचं त्या मुलीची जिम्मेदारी कोण घ्यायची. मग सर्व गावकऱ्यांनी आम्ही त्या दुःखामधून हिला सावरणं तर काय आम्हाला शक्य नव्हतं. त्या दुःखाच्याच दिवसामध्ये आम्ही गावकऱ्यांनी 2 मीटिंग घेतल्या. संतोषच्या घरी जायचं, त्याच्या पत्नीचे, त्याच्या संतोषला एक छोटा भाऊ होता राजू धनुरे म्हणून, त्याच्या भावाची राय घ्यायची आणि त्या पत्नी राजूची संतोषची पत्नी इथंच राहावं अशी गावकऱ्याची इच्छा होती. त्या रूपानं ते संतोषचं बाळ येईल ह्या जगामध्ये आणि संतोष त्या रूपानं पुन्हा राहील म्हणून असं आमचं ठरलं. मग तसंच आम्ही आलोत घरी, सगळ्याला समजून सांगितलं. 2-4 दिवस गेले आमचे, थोडा वेळ लागला. जुन्या रूढी परंपरा आणि त्याच्यात आम्ही थोडं ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं थोडं जास्त आहे. मग सगळं ते झालंच तर त्याची सहमती आली. मग आम्ही ह्या दुःखामध्ये त्याला कोणताही ताणतणाव येऊ नये म्हणून सगळं गावकऱ्यांनी मिळून आम्ही ज्या लग्नाचा हे सगळा खर्च उचलला आणि चांगल्या पद्धतीत आम्हाला जे आपल्या ग्रामीण भागात लग्न होते त्या पद्धतीत आम्ही लग्न लावून दिलं. सर हे रोज मजुरी करून खाणारं कुटुंब आहे. हे आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे सर. आता आम्ही दुःखामध्ये होतं कुटुंब म्हणून लग्नाची जिम्मेदारी, लग्नाचा खर्च आम्ही उचलला. पण आता इथून त्या होणाऱ्या बाळाचं ह्याचं त्या मुलीला तर आता लेकरू घेऊन बाहेर जाणं होणार नाही आताच. मग थोडं आमचं म्हणणं आहे, शासनानं त्याच्या घरामध्ये खूप दुःख झालंय, थोडी शासनानं त्या लेकरासाठी बाळासाठी थोडी आर्थिक मदत करावं काय.